आगामी निवडणुकांच्या तोंडावर देशातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर दौऱ्यातून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला, तर दुसरीकडे बीडच्या दुष्काळी दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला जोरदार लक्ष्य केलं। युतीची चर्चा गेली खड्ड्यात असं वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी भाजपला थेट शब्दात इशारा दिला। मात्र एकीकडे युतीचं गणित अडलेलं असताना दुसरीकडे महाआघाडीसाठी जोरदार खलबतं सुरू आहे। नवी दिल्लीतल्या बैठकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीतील जागांचा तिढा सुटला अशी माहिती हाती येते। चौकीदार चोर है असं म्हणत मोदींच्या विरोधात रान उठवणाऱ्या विरोधकांना पंतप्रधान मोदींनी चोख प्रत्युत्तर दिलंय। आपल्यावर होणारी टीका हेच अस्त्र म्हणून वापरण्यात वाकबगार असलेल्या मोदींनी चौकीदार चोर है वरून सुद्धा विरोधकांवर डाव उलटवलाय। पूरा हिंदुस्तान समझता है कि चौकीदार चोर है। दिल्ली में सत्ता के गलियारे से लेकर किसानों की मंडी और राशन की दुकानों तक बिचौलियों को हटाने की मुहिम ये चौकीदार ने छेड़ के रखी है। राफेल प्रकरणावरून विरोधकांसह मित्रपक्षानं केलेल्या तिखट हल्ल्याला मोदींनी पहिल्यांदाच थेट प्रत्युत्तर दिलंय। राफेल करारात घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींवर मोदींनी त्यांच्या खास शैलीत पलटवार केलाय। टैक्स चोरी से लेकर रक्षा सौदों में रिश्वतखोरी के जवाब आज उनको देने पड़ रहे हैं। पसीना छूट रहा है, आपने देखा है, आंखें फटी फटी रह जाती है। ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी प्रत्यार्पण करून भारतात आणलेल्या दलाल मिशेलवरून मोदींनी आरोप करणाऱ्या काँग्रेसलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। ये मिशेल मामा किसी दूसरी कंपनी के विमानों के लिए लॉबिंग कर रहा था। अब इस सवाल का जवाब मिलना जरूरी है कि कांग्रेस के नेता जो शोर अभी कर रहे हैं उसका मिशेल मामा से क्या कनेक्शन है। जे आपल्या विरोधात बोललं जातं तेच एनकॅश करण्यामध्ये मोदींचा हातखंडा आहे। मग ती त्यांची जात असो की त्यांनी विकलेला चहा, आपल्यावरची टीकाच अस्त्र बनवून त्यांनी 2014चं रण जिंकलं। आता गेल्या काही दिवसात चौकीदार चोर है हा डायलॉग काँग्रेसनं मोदी विरोधातलं अस्त्र बनवलं, पण विरोधकांचं हेच अस्त्र वापरून त्यांनाच नामोहरम करण्याचा मोदींचा हा प्रयत्न आहे। पाई पाई का हिसाब मांगना चाहिए कि नहीं मांगना चाहिए? चौकीदार ने अपना काम करना चाहिए कि नहीं करना चाहिए? चौकीदार ने जागना चाहिए कि सोना चाहिए? जागना चाहिए कि सोना चाहिए? चौकीदार हिम्मत के साथ आगे बढ़े कि ना बढ़े? चौकीदार को आपके आशीर्वाद है कि नहीं है? आपके आशीर्वाद है, इसलिए चौकीदार लड़ रहा है, बड़े बड़े दिग्गजों के साथ लड़ रहा है। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता जाऊयात थेट राज्यसभेत, जिथे काल लोकसभेत मंजूर झालेल्या विधेयकावरती आता मतदान सुरू आहे। The vote activation button and one of the voting buttons of his or her choice simultaneously. Each voting button has an assigned LED indicating the correct and valid voting function as long as a button is pressed together with the vote activation button. The voting process starts with a musical sound on large screen hall display in the two corners of the chamber. Each member has to keep the voting button as well as vote activation button pressed simultaneously for 10 seconds. That is, at the time of closing of voting in order to register a valid vote. During the voting period, the member can change his or her vote at any time. The vote cast at the time when the voting period is ending will be valid. That is, the buttons kept pressed at the 10th second will be recorded. In case either one or both the buttons are released prior to close of voting period, the vote will not be registered. The countdown time is also indicated on the display board. If a member finds that he or she
has voted by mistake by pressing the wrong button, he or she can be allowed to correct the mistake provided he or she brings it to the notice of the chairman before the result of the division is announced. I shall now put the amendment for reference of the bill to a select committee of the Rajya Sabha to vote. The question is put. Those in favor will please say aye. Aye. Those against will please say no. I think the noes have it. The noes have it. Division. Division. Honorable members, I am starting the voting process. The voting time starts now. घंटी नहीं आई, म्यूजिक नहीं आई, पिछली बार भी साउंड नहीं आया था ठीक से। फिर से करते हैं, क्लियर हो गया। क्लियर हो गया, ओके। Okay, I am starting the starting process again. Honorable members, I am starting the voting process. The voting time starts now. Clear करें? We'll do it again. आ गया? आ गया? Please, Radhe, please. Result of the division on disposal of amendment for reference of the bill to select committee, subject to correction, ayes 18, noes 155. The amendment for reference of the bill to select committee is negated. I shall now put the motion regarding consideration of the bill to vote. The question is that the bill further to amend the Constitution of India as passed by Lok Sabha be taken into consideration. Those in favor will please say aye. Aye. Those against will please say no. I think the ayes have it. The ayes have it. Under Article 368 of the Constitution, the motion will have to be adopted by a majority of the total membership of the House and by a majority of not less than 2/3 of the members of the House present and voting. Division. Division. Let the lobbies be clear. Division, division, please. Division. Honorable members, I am starting the voting process. The voting time starts now. क्या दो बार दबाना पड़ा? नहीं हुआ था, हो नहीं रहा, काम नहीं आ रहा।
The Constitution 124th Amendment Bill 2019. Result of the division subject to correction ayes 149, noes 7. The motion for consideration of the bill is adopted by a majority of the total membership of the House and by a majority of not less than 2/3 of the members of the House present and voting. The question is that the bill further to amend the Constitution of. We shall now take up clause by clause consideration of the bill. Clause 2 stands part of the bill. There are 6 amendments. Number 4 to 6 by Sri Elram Karim. Are you pressing? Yes, I move the resolution. Are you moving? I move the resolution. The amendment moved. I shall first put the amendments moved by Sri Elram Karim to vote. Those in favor will please say aye. Those against will please say no. I think the noes have it, the noes have it, the noes have I it. ask division. I ask The division. amendment are I negated. ask division. 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 इसके बाद में Honorable members, I am starting the voting process. The voting time starts now. इसके बाद 221 गलत हो गया, उसको ठीक करवा दिया। Result of the division on disposal of amendment subject to correction ayes 8, noes 138. The amendment number 4 to 6 are negated. There is amendment number 9 to 11 by Sri Vishwambar Prasad Nishad. I shall now put the amendments. Are you moving? I am moving. You are moving? Just please. माननीय उप सभापति महोदय, ठीक है, we'll go for ये it. संविधान Please. संशोधन है और देश में जो है आबादी के एक 10% भाग को जो है आरक्षण दिया जा रहा है, तो हमारा कहना मूव कर रहे हैं या नहीं? प्लीज कंक्लूड करें. मूव कर रहे हैं। हम ये ठीक। बता रहे हैं कि 10% करें तो 5% I shall now put the amendments moved by Sri Vishwambar Prasad Nishad to vote. 5% हो जाए। Those in favor will please say aye. कितनी भागीदारी हो जाए? 85%। Please, please. Those in favor will please say aye. Those against will please say no. I think the noes have it, the noes have it, the noes have it. The amendments are negated. I shall put, now put clause 2 to vote. Those in favor will please say aye. Those against will please say no. I think the ayes have it. Division. Honorable members, I am starting the voting process. The voting time starts now. Subject to correction, ayes 150, noes 10.
Clause 2 is adopted by a majority of the total membership of the House and by a majority of not less than 2/3 of the members of the House present and voting. Clause 3 stands part of the bill. There are 5 amendments. Number 1 to 2 by Sri K.K. Ragesh, number 3 by Sri Javed Ali Khan, number 7 by Sri T. Subirami Reddy, number 8 by Sri T.K. Rangarajan. Sir, Mr. K.K. Ragesh, are you moving? sir, this amendment is for No. Are you moving or not? in private sector, sir. Are you moving or not? I move the amendment. So I shall put the amendments moved by Sri K.K. Ragesh to vote. Reservation in private sector. Those in favor will please say aye. Those against will please say no. I think the noes have it, the noes have it, the noes have it. The amendments are negated. Division. Honorable members, I am starting the voting process. The voting time starts now. Result of the division on disposal of amendment subject to correction, ayes 13, noes 152. The amendments number 1 and 2 are negated. Mr. Javed Ali Khan, आप मूव कर रहे हैं? एक मिनट अपनी बात कहना चाहता हूं, ये मेरा अधिकार है कि मैं अपने आपने बात कह दी है, आप मूव करेंगे या आप बताएं? बात सुनेंगे तभी उसी क्रम में मैं बताऊंगा कि मैं क्या कर रहा हूं। मुझे सुन लीजिए प्लीज। सारे सदन ने चिंता की है कि नौकरियां संकुचित हो रही हैं, सरकारी नौकरियां नहीं हैं। मेरा अब आप प्लीज भाषण नहीं हो रहा, हमेशा होता है, 4 साल से देख रहा हूं मैं, होता है। प्लीज क्या बात, आपने 1 मिनट समय लिया, आपने खत्म कर। मेरा कहना यह है कि चूंकि सरकारी नौकरियां संकुचित हो रही हैं, कम हो रही हैं, इसलिए प्राइवेट सेक्टर में आप मूव कर रहे हैं या नहीं? लागू करना चाहिए। आप मूव कर रहे हैं? अपने अमेंडमेंट को मूव कर रहा हूं कि प्राइवेट सेक्टर। I shall now put the amendment moved by Sri Javed Ali Khan to vote. Those in favor will please say aye. Aye. Those against will please say no. I think the noes have it, the noes have it, the noes have it. The amendment is negated. वो कहने से नहीं होगा, वो तो अपने आप हो गई कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट। And by Dr. T. Subirami Reddy. Are you moving or not? Are you moving? Not moving. You? I am not Please, no, moving. are you moving or I not? am not moving. Okay, okay. But Number 8 by T. Sir, Not moving. I am not moving, but I want to tell one point. Sir, my amendment is very simple. If the government has the intention to provide for reservation education sector, they should provide for polytechnic institutions, IITs, fashion design, technology institutions. Hence, through my amendment, I have included technical institutions for the purpose of 10% reservation for economically backward. Thank you. Thank I am you. not moving the. I am not moving. Number 8 by Sri T.K. Rangarajan. I am moving Okay, because okay. I am moving because No, okay, you are moving. I will now. Sir, please I shall now put the amendment moved by Sri T.K. Rangarajan to vote. Those in favor will please say aye. Those against will please say no. Private sector. I think the noes have it, the noes have it, the noes have it. The amendment is negated. I shall now put clause 3 to vote. Division, sir. Division. Division clear, sir. Situation is clear. Division. Please. Honorable members, I am starting the voting process. The voting time starts now.
Result of the division on disposal of amendment subject to correction, ayes 11, noes 150. The amendment number 8 is negated. I shall now put clause 3 to vote. Those in favor will please say aye. Those against will please say no. I think the ayes have it. Division. Honorable members, I am starting the voting process. The voting time starts now. Subject to correction, ayes 161, noes 7. Clause 3 is adopted by a majority of the total membership of the House and by a majority of not less than 2/3 of the members of the House present and voting. Clause 1, the enacting formula and the title stand part of the bill. Those in favor will please say aye. Those against will please say no. I think the ayes have it. Division. Honorable members, I am starting the voting process. Just started. फिर से इसको दोबारा इसको सेकंड दोबारा आगे कभी पहले हम बदल आएंगे Ayes 156, noes 9. The clause 1, the enacting formula and the title are adopted by a majority of the total membership of the House and by a majority of not less than 2/3 of the members of the House present and voting. Shri Thawarchand Gehlot to move that the bill be passed. महोदय, मैं प्रस्ताव करता हूं कि संविधान का और संशोधन करने वाले लोकसभा द्वारा यथापारित संविधान संशोधन विधेयक 2019 को पारित किया जाए. Motion moved that the bill be passed. The question is that the bill be passed. Those in favor will please say aye. Those against will please say no. I think the ayes have it. Division. Honorable members, I am starting the voting process. The voting time starts now. तेव्हा सवर्ण आरक्षण विधेयक राज्यसभेत सुद्धा मंजूर झालेलं आहे. 165 जणांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं तर 7 जणांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. Subject to correction, ayes 165, noes 7. त्यामुळे 10% आरक्षण विधेयक हे राज्यसभेत सुद्धा मंजूर झालंय. And by a majority of not less than 2/3 of the members of the House present and voting, the bill is passed by the required majority. लॉबी ओपन कर दीजिए. लॉबीज ओपन करें, कृपया लॉबी ओपन करें. स्पेशल मेंशन सिर्फ पेपर ले करें. श्री विश्वंभर प्रसाद निषाद, प्लीज ले ओनली, प्लीज ले, प्लीज ले. मध्य रेलवे अंतर्गत फतेहपुर उत्तर प्रदेश पन्ना मध्य प्लीज ले. श्री तिरुची शिवा. त्यामुळे अखेर बहुमतानं हे विधेयक मंजूर झालेलं आहे. सवर्णांना सुद्धा 10% आरक्षण देण्याचं विधेयक राज्यसभेत मंजूर झालंय. काल हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं होतं. आज लगेचच हे राज्यसभेत मांडण्यात आलं. आज सकाळपासून या बिलावरती चर्चा सुरू होती आणि आपले प्रतिनिधी प्रशांत आहेत आपल्यासोबत. प्रशांत,
केंद्र सरकारचं एक मोठं यश, राज्यसभेत सुद्धा बहुमतानं सवर्ण आरक्षण विधेयक मंजूर. बरोबर आहे मिलिंद, खास करून जर बघितलं ज्या पद्धतीने हा गेल्या दिवसभर आज संपूर्ण चर्चा झाली आणि चर्चेच्या समारोप चर्चा झाल्यानंतर शेवटी आज रात्री उशिराला साधारणतः हे विधेयक मंजूर झालंय, ज्यामध्ये खास करून 149च्या विरुद्ध 7 मतांनी अशा या बहुमताच्या यानी हे विधेयक मंजूर झालं. जवळपास 153 सदस्य यावेळेस सभागृहात उपस्थित होते आणि त्यांचं बहुतांश बहुमत म्हणजे 2/3 जास्त बहुमत या विधेयकाच्या बाजूने होतं. आणि महत्वाचं म्हणजे यातून आता स्वर्ण समाजाला, खास करून आर्थिक दुबळ्या गटाला 10% आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यानंतर आता हे विधेयक जे आहे ते राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी जाईल आणि त्यानंतरच हे आरक्षण देशभर पातळीवर लागू होईल. याच्याबद्दल एक असं म्हटलं जात होतं की हे सिलेक्ट कमिटीकडे जावं का न जावं आणि आता विविध राज्यांमध्ये ते मंजूर व्हावं का नाही, याच्याबद्दल 2 मतप्रवाह आहेत. अनेकांचं असं म्हणणं आहे की आता हे राज्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता नाही, ज्या पद्धतीने ते पास झालेलं आहे, जितक्या मताने पास झालेलं आहे, थेट राष्ट्रपतींच्याकडे जाणार हे आता सहीला. बरोबर, थेट राष्ट्रपतीकडे स्वाक्षरीसाठी जाणार. 15 राज्यांची मंजुरी मिळण्याची जी अट आहे ती त्या पद्धतीने बहुमताच्या पातळीवर पूर्ण झालेला आहे, त्यामुळे याला ती अट लागू होत नाही असंही अनेक राजकीय नेते आणि सत्ताधारी पक्ष सांगत आहेत. दुसरीकडे सिलेक्ट कमिटीकडे हे विधेयक पाठवण्याच्या संदर्भातली जी मागणी करण्यात आली होती, जी या दुरुस्ती सुचवण्यात आली होती विधेयकामध्ये, ती दुरुस्ती बहुमताने नाकारण्यात आली. त्यामुळे सिलेक्ट कमिटीकडे जाण्याचा मार्गच उरला नाहीये. त्यामुळे आता हे जे विधेयक आहे हे थेट राष्ट्रपतीकडे पाठवण्यात येईल आणि त्याची स्वाक्षरी झाल्यानंतर हे खास करून आरक्षण देशपातळीवर लागू होईल. पण जर याला सुप्रीम कोर्टात आव्हान झालं आणि सुप्रीम कोर्टात आव्हान मिळालं तर तोपर्यंत हे विधेयक प्रलंबित जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. निश्चित 155 सदस्यांनी 174 पैकी 155 सदस्यांनी असं मत नोंदवलं की सिलेक्ट कमिटीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नाही, त्यामुळे बहुमतानं राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे आणि आता थेट राष्ट्रपतींच्याकडे सहीसाठी हे विधेयक जाईल आणि नंतर घटनेत दुरुस्ती होऊन त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होईल. राजकीय दृष्ट्या किती महत्वाचं यश आहे मोदी सरकारचं. एक आपल्याला माहित असेल मिलिंद, ज्या पद्धतीने एससी आणि एसटीच्या संदर्भात जे अध्यादेश केंद्र सरकारने काढला होता, त्यानंतर स्वर्ण समाज हा उत्तर प्रदेश असो, मध्य प्रदेश असो, राजस्थान असो किंवा बिहार असो, या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं स्वर्ण समाज आले. स्वर्ण समाज नाराज होता प्रचंड, यासाठी मोठे देशभरात पातळीवर आंदोलन देखील झाले. त्यामुळे 3 राज्यात ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला सपाटून मार खावा लागला, या सर्व पार्श्वभूमीवरती आपल्या स्वर्ण समाजाला स्वतः जवळ घेण्याकरता भारतीय जनता पक्षाने मोठं पाऊल टाकलं होतं. त्यानंतर आता ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणूक होणार आहे 2019 मध्ये, त्यामध्ये हे मोठं यश मानलं जातं की भारतीय जनता पक्षाला जो स्वर्ण समाजाचा मतदार होता तो त्याच्याकडून दूर जाण्याचा प्रयत्न होता, निसटण्याचा प्रयत्न होता, त्याला जवळ आता घेण्यामध्ये जवळपास यश मिळेल अशी ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. प्रशांत, तुम्ही राहाच आमच्यासोबत. असीम सरोदे कायदेतज्ञ आहेत आपल्यासोबत. असीम, कसं पाहताय तुम्ही? अखेर राज्यसभेत सुद्धा शिक्कामोर्तब झालंय, हे बिल आता मंजूर झालंय राज्यसभेत सुद्धा. ज्या पद्धतीने हे झालं पाहिजे होतं की सगळ्यांची संमती मिळेल आणि राज्यसभेत सुद्धा हे मंजूर होईल असाच सगळ्यांचा कयास होता, त्या पद्धतीने आज हे मंजूर झालेलं आहे बिल. आणि हे घटना दुरुस्ती विधेयक असल्यामुळे या संदर्भात बाकी राज्यांची परवानगी किंवा निम्म्या राज्यांची परवानगी घेण्याची काही गरज नाही. त्यामुळे राष्ट्रपतींच्या सहीनंतर हा कायदा म्हणून अस्तित्वात येईल. परंतु मागासवर्गीय कोणाला ठरवायचा, आर्थिक मागास म्हणजे कोण, या संदर्भातले अनेक किचकट कायदेशीर मुद्दे आव्हानात्मक स्वरूपामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातून हे विधेयक कोणत्या ताऊन सुलाखून बाहेर निघेल तोपर्यंत खूप आनंद किंवा कोणी राग, द्वेष, दुःख व्यक्त करण्याची काही गरज नाही. घाईघाईने आपण रिॲक्ट होऊ नये आणि पुढची याच्यावरची प्रक्रिया काय होते याच्याबद्दल नागरिकांनी संयमित भूमिका घ्यावी असं मला वाटतं. असीमजी, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे आता थेट राष्ट्रपतींच्याकडे जाईल, पण जर का या विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात कोणी आव्हान दिलं तर मात्र ते न्यायिक प्रक्रियेत कदाचित काही काळाकरता अडकू शकतं. त्यामुळे कोणीही लगेचच या विधेयकावर आक्रमक होऊन किंवा संयम सोडून प्रतिक्रिया देऊ नये असंही असीम सरोदे यांनी म्हटलंय. ज्यांनी आत्ताच टीव्ही लावलाय त्यांच्याकरता ही आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना सुद्धा 10% आरक्षण
देणारं विधेयक हे राज्यसभेत सुद्धा मंजूर झालंय. ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट आपल्यासोबत आहेत दूरध्वनीवरनं. बापट सर, राज्यसभेत सुद्धा शिक्कामोर्तब झालंय, बहुमतानं मंजूर झालंय. आता राष्ट्रपतींच्याकडे स्वाक्षरी, मार्ग मोकळा झाला विधेयकाचा. हे जी अमेंडमेंटची प्रोसिजर आहे 368 खाली, त्याच्यामध्ये लोकसभेमध्ये हजर असलेल्यांपैकी 2/3 आणि एकूण सदस्यांच्या 1/3 मतदान झालं की पारित होतं. तसं लोकसभेत काल झालं आणि राज्यसभेत आज झालं. आणि राष्ट्रपतींची जी संमती असते ती बंधनकारक असते, त्यामुळे ते गृहीत धरू आपण. सामान्य कायद्याला ती बंधनकारक नसते. राष्ट्रपती सामान्य कायदा पुनर्विचाराकरता पुन्हा पार्लमेंटकडे पाठवू शकतात, लोकसभा राज्यसभेकडे, परंतु घटना दुरुस्ती विधेयक जे असतं ते परत पाठवता येत नाही. त्यामुळे ही घटना दुरुस्ती झाल्याच जमाय. आता याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं का, आणि जर का सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं तर याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत काय अडथळे येऊ शकतात? आता काय आहे की याला आव्हान दिलं जाऊ शकतं, त्याचं एकच कारण आहे की हे 50% वर जात आहे. हे 10% दिले की ते 60% वर जाईल कदाचित. आणि आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय आहेत त्याच्यामध्ये 50% ही सिलिंग धरलेलं आहे, त्याच्यावर देता येणार नाही. कारण आता ओपन कॅटेगरीचा जो मनुष्य असेल त्याच्या दृष्टीने 50% रिझर्वेशन गेलंय, अधिक हे 10% गेलं, म्हणजे त्याला 40%च उरलं. तेव्हा कदाचित याला सुप्रीम कोर्ट घटनाबाह्य ठरवायची शक्यता नाकारता येत नाही. परंतु सुप्रीम कोर्टाने थोडी लिबरल धोरण स्वीकारलं, कारण सुप्रीम कोर्ट स्वतःचे निर्णय बदलू शकतं. असं नाही की एकदा निर्णय घेतला की तोच कायम राहील. अनेक उदाहरणं अशी आहेत सुप्रीम कोर्टाची की आधीचे निर्णय जे आहेत ते बदललेले आहेत. त्यामुळे कदाचित सुप्रीम कोर्ट याला घटनाबाह्य ठरवेल, कदाचित नाही ठरवणार, पण ते कसं बाजू मांडली जाते त्याच्यावर अवलंबून आहे. बापट सर, तुर्तास खूप खूप धन्यवाद. आपण सविस्तरपणे या गोष्टीचं विश्लेषण केलं त्याबद्दल. त्यामुळे आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10% आरक्षण देणारं विधेयक राज्यसभेत मंजूर झालंय, जे लवकरच राष्ट्रपतींच्याकडे स्वाक्षरीसाठी रवाना केलं जाईल.